श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो, अत्यंत सावध व्हा. येत्या 20 एप्रिल ते 30 एप्रिल या 10 दिवसाच्या कालखंडात तुमच्या नशिबात अशा 10 मोठ्या घटना घडणार आहेत, ज्या खुद्द ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने लिहिल्या आहेत. ही केवळ ग्रहाची चाल नाही, तर तुमच्या आयुष्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि भयानक उलथापालट ठरणार आहे. विधात्याच्या लेखणीतून उतरलेला हा काळ तुमच्यासाठी विजयाची रणधुमाळी घेऊन येईल की संघर्षाचे वादळ, हे जाणून घेतल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकू नका. मेष राशीच्या जातकांनो, नियतीने असा काही चक्रव्यूह रचला आहे, ज्यामध्ये तुमच्या धैर्याची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा घेतली जाणार आहे. या 10 दिवसात तुमच्या सोबत अशा काही गोष्टी घडतील, ज्या पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा अग्नितत्वामध्ये आहे, जिथे तुमच्या नशिबाला एका नवीन आणि अनपेक्षित वळणावर नेऊन ठेवणार आहे. ही उलथापालट तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची आणि शत्रूंना धूळ चारण्याची संधी देणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मदेवाच्या या 10 निर्णयापैकी एक निर्णय तुमच्या आर्थिक स्थितीला पूर्णपणे बदलून टाकेल, तर दुसरा निर्णय तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या शत्रूचा किंवा संकटाचा कायमचा नायनाट करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक शब्द तुमच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या 10 दिवसातील संकेताकडे दुर्लक्ष केलं, तर कदाचित नशिबाने दिलेली ही सर्वात मोठी आणि शेवटची संधी तुमच्या हातातून निसटून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, 20 एप्रिलच्या सूर्योदयासोबतच तुमच्या शरीरात आणि आयुष्यात ब्रह्मांडातील अशा काही लहरी प्रवेश करतील, ज्या तुमच्यातील शौर्याला आणि सुप्त शक्तींना जागृत करतील. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या 10 घटनांपैकी पहिली घटना तुमच्या मानसिक बळात होणारी अचानक वाढ असेल. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या हतबलतेखाली जगत होता, ती आता एक अनाकलनीय दैवी शक्तीमुळे नष्ट व्हायला सुरुवात होईल. मेष राशीच्या जातकांनो, या 10 दिवसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला असे काही अनुभव येतील, जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या बदलाची पूर्वसूचना देतील. तुम्हाला अचानक प्रचंड राग किंवा प्रचंड उत्साह जाणवेल. हे संकेत विधात्याने तुमच्यासाठी पाठवलेले संदेश आहेत. हे संकेत तुम्हाला सांगत आहेत की आता थांबण्याची वेळ संपली असून येणाऱ्या मोठ्या उलथापालथीसाठी तुम्हाला रणांगणात उतरण्यास तयार राहायचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही वेळ आहे तुमच्या जुन्या अपयशाच्या साखळदंडातून मुक्त होण्याची. ग्रहाची ही नवीन युती तुमच्या राशीभोवती एक संरक्षक कवच तयार करणार आहे, जिथे तुमचे वाईट इच्छिणाऱ्या प्रत्येक चाली त्यांच्यावरच उलटतील. विधात्याने ठरवलेली ही उलथापालट तुमच्या आयुष्यातील अडथळे जाळून भस्म करण्यासाठी आणि तुम्हाला एका सेनापतीप्रमाणे उभे करण्यासाठी येत आहे, हे लक्षात ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याच्या 10 घटनांपैकी दुसरी सर्वात मोठी घटना म्हणजे तुमच्या छुप्या शत्रूचा होणारा विनाश. जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते आणि तुमच्या मार्गात काटे पेरत होते, त्यांचे खरे चेहरे या 10 दिवसात जगासमोर येतील. ही वेळ उलथापालट तुम्हाला ते दाखवून देईल की सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या मेष राशीच्या जातकाचा पराभव करणे खुद्द काळालाही शक्य नाही. मेष राशीच्या जातकांनो, या काळात न्यायाची देवता तुमच्यासाठी तलवार उपसणार आहे. जर तुमचे जमिनीचे वाद असतील, कोर्टातील खटले असतील किंवा पोलीस कचेरीची अडकलेली कामे असतील, तर ब्रह्मदेवाच्या लेखणीमुळे निकाल तुमच्या बाजूने लागेल. तुमची जिद्द इतकी प्रबळ होईल की तुम्ही तुमच्या शत्रूंना त्यांच्याच खेळात मात द्याल आणि त्यांना तुमच्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पडाल. तर मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या पराक्रमाचा काळ आहे. ज्या लोकांनी तुम्हाला आजवर तुच्छ लेखले, तेच लोक आता तुमच्या दहशतीमुळे आणि प्रगतीमुळे तुमच्याशी मैत्री करण्यासाठी धडपडतील. ही उलथापालट तुम्हाला केवळ समाजात अधिकार मिळवून देणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील भीतीचे सावट कायमचे पुसून टाकेल. स्वतःच्या रक्तातील उष्णतेवर आणि विधात्याच्या निर्णयावर विश्वास ठेवा. तर मेष राशीच्या जातकांनो, 20 ते 30 एप्रिल दरम्यानची तिसरी मोठी घटना तुमच्या आर्थिक नशिबाचा दरवाजा तोडून आत प्रवेश करेल. ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबात या 10 दिवसात राजवैभव योगाचा उल्लेख केला आहे.
अचानक अशा स्रोताकडून पैसा येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यातील कर्जाचे डोंगर फोडून तुम्हाला आर्थिक मुक्तता देण्यासाठी सज्ज झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा अफाट फायदा किंवा रखडलेले सरकारी पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होतील. जमिनीच्या व्यवहारातून किंवा लोखंड विजेच्या कामातून तुम्हाला मोठा नफा मिळण्याचे संकेत आहेत. मंगळ आणि शुक्राच्या कृपेने तुमच्या घरात लक्ष्मीचा असा वास राहील की तुमच्या सुखसुविधामध्ये एका रात्रीत वाढ होईल. हा काळ तुम्हाला श्रीमंतीच्या एका नवीन स्तरावर नेण्यासाठी आला आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, ही वेळ नवीन मालमत्ता खरेदी करण्याची आणि तुमची आर्थिक ताकद दाखवून देण्याची आहे. विधात्याने ठरवल्यानुसार या 10 दिवसात तुम्ही जे काही आर्थिक धाडस कराल ते भविष्यात सोन्यासारखे फळ देईन. पण लक्षात ठेवा, हे धन येताना त्याचा उपयोग गरजूच्या मदतीसाठी आणि धर्मासाठी करा, कारण ही ईश्वरी कृपा तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, विधात्याची चौथी मोठी घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी आणि घराशी संबंधित आहे. जर तुमच्या कुटुंबात गेल्या अनेक दिवसापासून कलह, संशय किंवा तणावाचे वातावरण असेल, तर या 10 दिवसात त्या वादळाचे रूपांतर शांततेत होईल. ही मोठी उलथापालथ तुमच्या घरातील नकारात्मक शक्तींना बाहेर हाकलून तेथे मांगल्याची स्थापना करेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या नात्यामध्ये असलेले दुरावे आता दूर होणार आहेत. विधात्याने तुमच्या कुंडलीत मदतीचा हात लिहिला आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून किंवा एखाद्या जवळच्या मित्राकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. तुमच्या शब्दांना आता वजन प्राप्त होईल आणि घरातील मोठी माणसे तुमच्या निर्णयाचा सन्मान करतील. ही तुमची कौटुंबिक विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्याची वेळ आहे. मेष राशीच्या जातकांनो, प्रेमाच्या बाबतीत सुद्धा ही उलथापालथ एक सुखद धक्का देणारी असेल. जर तुम्ही अविवाहित असाल, तर ब्रह्मदेवाच्या लेखणीमुळे या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचा प्रवेश होईल जे तुमच्या नशिबाला साथ देईल. आरोग्य आणि मनशांती मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल, जो इतरांना तुमच्याकडे आकर्षित करेल. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने लिहिलेल्या या 10 घटनांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि येणाऱ्या संकटापासून रक्षण करण्यासाठी तुम्हाला 2 गुप्त उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला उपाय म्हणजे लाल रंग आणि हनुमान. मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, म्हणून या 10 दिवसात दररोज हनुमान चालीसा वाचा. जवळ एक लाल रुमाल ठेवा. हा उपाय तुमच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा सुद्धा जाळून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, दुसरा उपाय म्हणजे सूर्याची शक्ती. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्यातून अर्घ्य अर्पण करा. विधात्याच्या विधानानुसार सूर्याची ही ऊर्जा तुमच्या सभोवताली एक अभेद्य आणि तेजस्वी कवच तयार करेल, ज्यामुळे बाहेरील कोणतीही वाईट नजर किंवा करणी बाधा तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकणार नाही. हा उपाय तुमच्या यशाची खात्री देणारी गुरुकिल्ली आहे. मेष राशीच्या जातकांनो, हे उपाय करताना मनात वाघासारखी जिद्द आणि विधात्यावर अढळ विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे देवी शक्तीच्या हवाली करता, तेव्हा जगातील कोणतीही उलथापालथ तुमचे नुकसान करू शकत नाही. हे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची आणि एका नवीन विषयाची सुरुवात आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सिंहगर्जना करत टाका. मेष राशीच्या जातकांनो, विधात्याने तुमच्यासाठी जे काही लिहून ठेवलंय ते आता घडायला सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि गणपती बाप्पावर विश्वास असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पा कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं नक्की लिहा, जेणेकरून बाप्पा तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर करतील. आणि हो, या 10 दिवसातील प्रत्येक थरारक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या विजयाचा पुढचा संदेश यापेक्षाही मोठा असणार आहे.